नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र जोशी, श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था नांदेड इथे डीन इंडस्ट्री लायसन व ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर म्हणून कार्यरत आहे आणि याच संस्थेचा 1994च्या बॅचचा टेक्स्टाईल विभागाचा माजी विद्यार्थी आहे. तर लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये एजीजीएस आयकॉन्स हा उपक्रम सुरू केला. यामध्ये आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा लिहिल्या. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा व ॲल्युमिनीचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि आजपर्यंत 60 माजी विद्यार्थ्यांच्या यशोगाथा एजीजीएस आयकॉन्स भाग 1 व भाग 2 या पुस्तक रूपात मांडल्या आहेत आणि ॲल्युमिनीनी ती पुस्तके ते आपल्याला प्रिंट करून दिली आहेत आम्ही ती विद्यार्थ्यांना देत आहोत. वाचनानंतर विद्यार्थ्यांच्या अतिशय सकारात्मक आणि छान प्रतिक्रिया आहेत. विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की यांची प्रेरणा वाचून यांच्या यशोगाथा वाचून आम्हाला खरोखरच प्रेरणा मिळतात. तर याच अनुषंगाने एजीजीएस आयकॉन्स भाग 3 हा उपक्रम सुरू केला आहे आणि या उपक्रमामध्ये आज आपण आपल्या महाविद्यालयाचे प्रोडक्शन विभागाचे माजी विद्यार्थी श्री नवीन बागडिया जे प्राईड ग्रुप औरंगाबादचे डायरेक्टर आहेत आणि त्यांचा जीवनाचा जो प्रवास आहे खरोखरच प्रेरणादायी आहे. आज त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये यशस्वी गाठली आहे. तर या मुलाखतीच्या रूपातनं त्यांचे आपण अनुभव जाणून घेऊया आणि त्यांचा आतापर्यंतचा प्रवास कसा राहील याबद्दल माहिती घेऊया. तर संस्थेतर्फे श्री नवीन बागडिया यांचं मी पुस्तक देऊन प्रथमतः स्वागत करतो. धन्यवाद. थँक्यू. तर सर आता आपण मुलाखत घेऊया. येस सर. यामध्ये प्रथमतः आपण आपल्या कंपनीबद्दल व ग्रुपबद्दल माहिती द्यावी. या जेणेकरून आपले काय प्रोडक्ट्स काय आहेत, कर्मचारी किती आहेत, टर्नओव्हर किती आहे आणि आपल्या या कंपनीची आपल्याला जबाबदारी काय आहे. सर्वप्रथम नमस्कार. मी नवीन बगडिया 96 पास आउट आहे. मी एजीजीएस गुरु गोविंद सिंग प्रोडक्शन इंजिनियर. सर आपण इथे आलात आणि आम्हाला म्हणजे आमची ही यशोगाथा तुम्ही घ्यायला इथे इंटरव्ह्यू घ्यायला आलात त्याच्याबद्दल फार फार धन्यवाद. आणि निश्चितच हा जो आपला उपक्रम आहे दिस आयकॉन्स 1 आणि 2 जे तुम्ही प्रसिद्ध केलेलं आहे तर निश्चितच याचा फायदा येणाऱ्या आपल्या कॉलेजच्या मुलांना यूथला होईल. निश्चितच त्यांना म्हणजे याच्यातून प्रेरणा भेटेल. तर हा खूप चांगला उपक्रम आपण करत आहात. आणि आपण जे आता विचारलं आपल्या कंपनीबद्दल तर सर वी आर हिअर ॲट औरंगाबाद. आम्ही नोन आहोत प्राईड ग्रुपच्या नावाने. आमचे 3 वर्टिकल आहे. एक वर्टिकल आमचं ॲल्युमिनियम सेक्शन मॅन्युफॅक्चरिंगचं युनिट आहे. एक आहे अलॉय स्टील मॅन्युफॅक्चरिंगचं आमचं युनिट आहे. ॲल्युमिनियम औरंगाबाद अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने आम्ही व्यवसाय तिथं करतो. इट्स अ मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री. जयलक्ष्मी कास्टिंग अँड अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड या नावाने अलॉय स्टील एक मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे आमची. आणि प्राईड ग्रुप या नावाने आम्ही रिअल इस्टेटचा बांधकामचा इथं व्यवसाय करतो. आजपर्यंत अराऊंड 4,500 घरांचं आम्ही इथं लोकांना पोझिशन दिलेलं आहे. आमचे हॅपी कस्टमर्स आहेत. आजच्या घडीला रिअल इस्टेटमध्ये 20 ते 22 लाख स्क्वेअर फूटचं काम सध्या आमचं चालू आहे. औरंगाबाद शहरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनवर चांगल्या लोकेशनवर प्रोजेक्ट चालू आहे रिअल इस्टेट रेसिडेन्शियल इस्टेट. हे सर्व सर असं आहे की प्राईड ग्रुपमध्ये जर तुम्ही म्हणजे टर्नओव्हरचं जर विचारलं तर प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट हा टर्नओव्हर वेगळा असतो. जसं एक एअरपोर्टच्या समोर आमचा एक प्रोजेक्ट चालू आहे मायवळ या नावाने. जिथं अराऊंड 850 युनिट आहे म्हणजे टोटल टेनामेंट्स. एक प्रोजेक्ट आमचा आहे मायहो म्हणून स्टेडियमच्या बाजूला. एक आम्ही रिसेंटली 2 प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट केले. एक प्राईड फिनिक्सच्या नावाने आणि एक प्राईड सेंचुरीच्या नावाने. तर असा हा एक म्हणजे बांधकामाचा हा कन्स्ट्रक्शनचा हा व्यवसाय आहे. आणि जयलक्ष्मी स्टील जो आहे तिथं दॅट इज अराऊंड तिथला टर्नओव्हर आमचा आहे अराऊंड 450 कोटी रुपयाचा टर्नओव्हर मागच्या वर्षी इयर एंडेड जो फायनान्शियल आहे तिथं आम्ही केलेला आहे. आणि असंच औरंगाबाद अलॉईज तिथं ॲल्युमिनियम सेक्शनचा जो टर्नओव्हर आहे दॅट इज अराऊंड 50 to 100 crore रुपये तिथं टर्नओव्हर. खरोखरच सर तुमचे व्यवसाय मोठे आहेत आणि यातून लोकांना सुद्धा रोजगार मिळतो ही खूप अभिमानाची बाब आहे. पण एखादा सुरुवातीला आपण उद्योजक किंवा व्यवसाय सुरू करतो तर सुरुवातीला अनंत अडचणी असतात आणि तरी पण आपण प्रेरणेने उभे राहतो. तर हा नेमका तुमच्यातला उद्योजक कसा जागा झाला आणि तुमची प्रेरणा कुठून मिळाली तुम्हाला. सर ही तर फार म्हणजे लंबी कहानी आहे. ही कहाणी जसं सी मी तुम्हाला जसं वी स्टार्टेड आवर करिअर बाय इन पार्टनरशिप. म्हणजे कसं आहे की माझं बेसिक एज्युकेशन जे आहे ते नागपूरला झालेलं आहे. म्हणजे
12वीपर्यंत. आणि 12वी नंतर इंजिनिअरिंग नांदेडला ॲडमिशन झालं आणि 96ला पास आउट झालो. तर लहानपणापासून जसं बिझनेस करायचं एक म्हणजे मोठं बिझनेस काहीतरी मोठं करायचं आहे हे म्हणजे लहानपणापासून व्हायचं. कारण की कसं आहे मी एक मिडल क्लास फॅमिलीतून आहे. म्हणजे माझे वडील आई म्हणजे लहानपणापासून चिकाटी बघितली आहे आईवडिलांमध्ये आणि त्यांनी जे कष्ट केले आणि त्यांनी जे मला घडवलं तर ते त्यांच्याकडून प्रेरणा भेटली की त्यांना आपण काहीतरी म्हणजे मोठं काहीतरी करायचं आहे. तर हे लहानपणापासून जिद्द होती ती. तर त्या जिद्दरूपाने आम्हाला काय आहे की इंजिनिअरिंगलाच म्हणजे करताना माझे रूममेट होते मनीष अग्रवाल म्हणून. मनीष आणि मी आणि आमचे बंधू माझे इथं विपिन बगडिया ते माझे मोठे बंधू. तर आम्ही तिथं औरंगाबादला 96मध्ये पासआउट करून हा व्यवसाय म्हणजे स्टार्टेड आवर करिअर बाय मॅन्युफॅक्चरिंग ऑफ कम्प्युटर स्टेशनरी पेपर. त्यावेळेस डॉट मॅट्रिक्स प्रिंटर चालायचं. तर त्याच्यावर लागणारी जी स्टेशनरी आहे त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करायला पाहिजे आपण असं एक आम्ही मानस धरला. आणि कुठं करायचं आता तर माझं एज्युकेशन नांदेडला नागपूरला झालं. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग नांदेडला झालं. तर आता आपण कोणतं डेस्टिनेशन चूज करायला पाहिजे. तर औरंगाबाद हा डेस्टिनेशन चूज केला. आणि औरंगाबादला इथं आमच्या मोठ्या बंधूचं इंजिनिअरिंग इथल्या औरंगाबाद कॉलेजला झालं. त्याच्यानंतर आमचे वडील आई नेहमी म्हणायचे की काही ना काही चांगलं काम करा मेहनत करा. त्या हिशोबाने ती आम्ही डिसाईड केलं की औरंगाबादला येऊन इथं हा व्यवसाय चालू करायचा. मग आम्ही औरंगाबादला लगेच येऊन हा कम्प्युटर स्टेशन मॅन्युफॅक्चरिंगचा युनिट चालू केला. ती पार्टनरशिप आणि आजचा दिवस म्हणजे 96 आणि 2022 अजूनही आम्ही तिघं आणि आमचे लहान भाऊ आणि नितीन बगडिया ही बाय प्रोफेशन आहे. त्यांनी आर्किटेक्चर केलं. बरं औरंगाबादच केलं जेनीज. आणि त्यांनी जॉईन केलं आम्हाला रिअल इस्टेट बिझनेसमध्ये. आणि असं करून मग आम्ही चौघं म्हणजे प्राईड घेऊ आणि हा व्यवसाय चालू केला. आणि 2000 म्हणजे 1996 त्याच्यानंतर 2005 2002 असे नवीन उपक्रम चालू केले. हा आता जसं तुम्ही सांगितलं तुम्ही 3 व्हर्टिकल आणि 96 ते 2022 जवळपास आज 26 वर्ष झाली. 26 वर्ष. तर तुमच्या व्यवसायाच्या टप्पे कसे उंचावले गेले याबद्दल थोडक्यात. मी जसं सांगितलं आता थोड्या वेळा की 96ला आम्ही इथं आलो म्हणजे 96ला पासआउट केलं. 97ला आम्ही कम्प्युटर स्टेशन मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं वाळूला. त्यावेळेस आम्ही तो बिझनेस चालवला आणि तिथं पण आम्ही खूप चांगलं टर्नओव्हर केलं त्यावेळेस. आणि आमचे कस्टमर्स फार गव्हर्नमेंट एंटरप्राइजेस लाईक LIC MSCB त्यांना लागणारी जी स्टेशनरी होती ती आम्ही देत होतो सप्लाय करत होतो. मग काय झालं की 1999 मध्ये 1999 माझं लग्न झालं. मनीषचं लग्न झालं. त्याच्या अगोदर आमच्या विपिन भाईचं लग्न झालं. मग नितीन माझं जसं सांगितलं मी की त्याचे आर्किटेक्चर कम्प्लीट झालं. मग काय झालं की रिअल इस्टेटमध्ये काम करायची इच्छा एक होती. म्हणजे काहीतरी मोठं असं नेहमीच मोठं काहीतरी करायचं आहे तर रिअल इस्टेटचं काम करू. तर 2000ला आम्ही एक प्लॉट घेतला इथं विधाननगरला. आणि आपला पहिला प्रोजेक्ट प्राईड पार्क हा चालू केला. प्राईड पार्क चालू करताना एक नवीन कल्पना आम्ही आणली की मोठे फ्लॅट द्यायचे म्हणजे अपार्टमेंट मोठे द्यायचे बनवायचे. तर 1500 स्क्वेअर फूटचे मोठे फ्लॅट त्यावेळेस ती संकल्पना नव्हती औरंगाबाद. एक रिस्क होती ती की बाबा कसं होईल. पण ते आम्ही केलं आणि सक्सेसफुल झालं. त्याच्यात असं आहे की त्यावेळी पहिला जो फ्लॅट आमचा जो घेतला तो सन्माननी आमचे जे त्यावेळेस डिव्हिजन मिनिस्टर होते रमणी साहेब त्यांनी घेतला. तर आमची त्या हिशोबाने मग आमची अजून हिंमत वाढली की बाबा चलो कुछ अच्छा काम कर रहे हैं. अच्छा रिस्पॉन्स मिला. प्राईड पार्क इज अ गुड प्रोजेक्ट. त्यावेळेस 40,000 स्क्वेअर फूटचा तो प्लॉट होता आणि तो आमचा पहिला प्रोजेक्ट. म्हणजे आम्हाला भरपूर सपोर्ट केलं सगळ्यांनी. आणि हळूहळू मग एक के बाद एक नवीन प्रोजेक्ट्स आम्ही करत गेलो. प्राईड पार्क केला, प्राईड रेसिडेन्सी केलं, प्राईड प्लाझा केलं. असे भरपूर म्हणजे कमीत कमी 10 ते 11 प्रोजेक्ट आतापर्यंत कम्प्लीट केले सक्सेसफुली औरंगाबाद. 3-3.5 हजार कस्टमर. हो. मग त्याच्यानंतर काय झालं 2005 मध्ये आम्ही एक डिसाईड केलं की बाबा चलो यार और कुछ काम करेंगे एक अलग लाईन डायव्हर्सिफाय करेंगे. तर मग आम्ही म्हणजे स्टील मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालू केलं इन द नेम ऑफ जयलक्ष्मी कास्टिंग अँड अलॉयज प्रायव्हेट लिमिटेड. तर आम्ही अजून 2 पार्टनर नवीन ॲड केले. तिथं आम्ही ते चालू केलं पैठण रोडला फारवायला. इट्स अ बिग जम्प म्हणजे मोठा प्रोजेक्ट होता बिग इन्व्हेस्टमेंट. आणि त्याच्यानंतर त्याच वर्षी 2005-06ला नवीन युनिट अजून एक चालू केला औरंगाबाद अलॉईज प्रायव्हेट लिमिटेड ॲल्युमिनियम सेक्शन मॅन्युफॅक्चर.
तर अशी भरारी म्हणजे 1997, 2000, 2005, 2006 मग त्या हिशोबाने मग तो व्यवसाय वाढत गेला. नवीन नवीन प्रोजेक्ट्स रिअल इस्टेटवर करत गेलो आणि आजही तेच काम चालू आहे. सर एकंदरीत असं वाटतंय की टप्प्याटप्प्यानं तुम्ही उत्तरोत्तर प्रगती करत गेला. नवीन नवीन संकल्पना, लोकांना काहीतरी चांगलं नाविन्यपूर्ण द्यायचं, खरोखरच हे कौतुकास्पद आहे. आणि आपण जेव्हा यशस्वी उद्योजक बनतो त्यावेळेला एखाद्या प्रोफेशनल एज्युकेशनचा सुद्धा त्याच्यामध्ये मोठा वाटा असतो. येस येस. आपल्याला अभिमान सांगा वाटते की एजीएस महाविद्यालयाचे आपण माजी विद्यार्थी आहात. तर 4 वर्षे जेव्हा तुम्ही नांदेडला शिकला तर त्यावेळेला तुमचा अकॅडमिक्स, कल्चरल, स्पोर्ट्समध्ये एकंदरीत तुमच्या काय आठवणी आहे? त्या 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 आठवणी तर एकदम अविस्मरणीय आठवणी आहे. म्हणजे ते विसरूच शकत नाही त्या आठवणी. ते दिवस आणि ते म्हणजे 4 वर्ष 92ला बघा माझं 12th झालं. नागपूरला मी पासआउट केलं शिवाजी सायन्स कॉलेजवरून 12th. आणि ॲक्च्युली मला खरं सांगायचं तर ॲक्च्युली मला डॉक्टर बनायचं होतं. मी PCBची तयारी केली होती त्यावेळेस, खूप सांगायची. पण समाव PCMमध्ये चांगले पर्सेंटेज आले आणि PCB सेमच पर्सेंटेज 91 पर्सेंटेज होते माझे. तर मला नांदेड गुरु गोविंद सिंग कॉलेज भेटलं. नांदेड अननोन प्लेस फॉर मी. म्हणजे माझं आम्ही आलो तिथं कोणी ओळखीचे नव्हते. तर पहिल्याच दिवशी मला आमचे काही मित्रमंडळी जे भेटले, म्हणजे समजा मी मनीषचा उल्लेख केला तर मनीष हा माझा पहिल्याच दिवशी त्या भेटला आणि तो आजही म्हणजे वी आर टुगेदर. आणि 4 वर्षात खूप चांगले मित्र भेटले. खूप म्हणजे आजही चांगले मित्र आहे. आजही आमचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि वी आर ॲक्टिव्ह, वी आर मीटिंग रेग्युलरली. मेजर फ्रेंड्स हे US लाच आहे त्यावेळेस. आता तो ओघच होता की त्यावेळेस सगळे आमचे मित्र म्हणजे US ला जायचे. तर मेजॉरिटी मुलं आमचे सगळे US ला आहे. वी आर वेल कनेक्टेड विथ इच अदर आत्तासुद्धा. आणि खूप मजा आली. म्हणजे ते 4 वर्ष असे गेले की एकदम म्हणजे खूप चांगले गेले. म्हणजे एकंदरीत वाटते की तुमचं मित्रांची कनेक्टिव्हिटी येस. नेटवर्किंग करायला तुम्हाला आवडतंय. येस आणि खरोखरच आणि उद्योगाचे हा सुद्धा आपण मॅनेजमेंटचे जे आपण तत्व शिकतो. येस. नेटवर्किंगमध्ये राहणं, मित्रांना जोडून घेणं, खरोखरच हे खूप चांगली गोष्ट आहे. सर आज आपण एक यशस्वी उद्योजक आहात. यामध्ये आपल्या आईवडिलांचा, गुरुजनांचा सुद्धा खूप मोठा वाटा असतो. तर एक आपल्या आईवडिलांचा परिचय, त्यांची परतफेड म्हणून, आणि आपल्या शाळेच्या काय आठवणी आहेत? ॲक्च्युली काय आहे, माझं 1ली ते 5वी पर्यंतचं एज्युकेशन हिंगोलीला झालं. हिंगोलीला भारती विद्या मंदिर आणि सरस्वती विद्या मंदिर अशा 2 शाळेत मी झालं एज्युकेशन. 6वी पासून माझं ॲडमिशन नागपूरला झालं. आम्ही नागपूरला शिफ्ट झालो. माझे वडील, आई, माझी एक लहान बहीण आहे त्यावेळेस, म्हणजे नंतर आम्ही चौघं नागपूरला शिफ्ट झालो काही बिझनेसच्या कामाने आमच्या वडिलांच्या. नागपूरला 6वी ते 10वी एज्युकेशन राजेंद्र हायस्कूल म्हणून तिथं शाळा आहे. महाल एरियामध्ये आम्ही राहायचो. आणि 11वी 12वी मग शिवाजी सायन्स कॉलेज, इथं फेमस कॉलेज नागपूर त्यावेळेस, आजही खूप फेमस आहे. तिथं मी 11वीत ॲडमिशन घेतलं आणि 12वी तिथून कम्प्लीट केली. ॲक्च्युली काय आहे सर की लहानपणी हे जे म्हणजे आमची आई वडील खूप म्हणजे आमचे एक लहान तिथं जनरल स्टोअर होतं, व्यवसाय होता वडिलांचा. मी जसं सांगितलं की फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली आणि खूप कष्ट करायचे आई वडील आमचे. आईला नेहमी वाटायचं की नवीननी काहीतरी मोठं केलं पाहिजे. वडिलांना म्हणजे त्यांनी घडवलं बघा. माझ्या आईनी, आई वडिलांनी मला जे मी आज जे पण आहे ते आई वडिलांमुळे आहे. त्यांनी घडवलं. ॲक्च्युली त्यांनी मला संस्कार लहानपणापासून जे दिले आणि जी हिंमत दिली, म्हणजे आई एकदम हिंमत, म्हणजे शी इज असं सांगू शकता की एकदम स्ट्रिक्ट आणि डिसिप्लिन. तर त्यांचे जे वळण त्यांनी लावलं आणि त्यामुळे जे पण घडलो त्याच्यानंतर जसं इंजिनिअरिंग कंप्लीट झाली, जसं सांगितलं मी की आईवडिलांच्या व्यतिरिक्त आमचे गुरु म्हणजे जे लहानपणापासून ज्यांनी आम्हाला शिकवलं, तर असे वेळोवेळी भेटत गेले चांगले गुरु. फॅमिलीचा पूर्ण ओव्हरऑल सपोर्ट भेटला आम्हाला. मग त्याच्यानंतर लग्न झालं 99ला. वंदना माझ्या एकंदरीत तुमच्या आईवडिलांचा व्यवसाय होता वडिलोपार्जित. उद्योजकाची प्रेरणा तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आहे. येस. आणि तुमच्यात उद्योजक घडवण्यामध्ये आईचा खूप मोठा वाटा. आई वडील, त्याच्यानंतर माझी फॅमिली, आमची एक बघा वी आर फ्रॉम अ बिग जॉईंट फॅमिली, म्हणजे एक मोठ्या फॅमिली पूर्ण आहे. माझे तिथं नागपूरला एक भाऊ होते, प्रदीप बगडिया, चार्टर्ड अकाउंटंट आहे ते. अच्छा.
त्यांनी पण मला लहानपणापासून खूप म्हणजे शिकवलं की बाबा कसं काय करायला पाहिजे. त्यांचा गायडन्स नेहमी होता मला. मग 99मध्ये लग्न झालं आणि मग लग्न होऊन माझ्या बेटर हाफ जेव्हा आल्या तेव्हा त्यांचा एक सपोर्ट नेहमीच राहिला की बाबा आपण कुछ करना आहे. तर वेळोवेळी म्हणजे कदम से कदम हर जगह सपोर्ट आहे. तो सपोर्ट केला. माणूस जेव्हा उंच भरारी घेतो त्यावेळेला कळत आणि नकळतपणे अनेकांचं योगदान असतं. येस जसं तुमच्या आईवडिलांचं आहे, बंधूंचं आहे, तुमच्या अर्धांगीचं याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. आणि स्पेशली आता समजा मी जर सांगितलं की आय स्टार्टेड माय करिअर फ्रॉम पार्टनरशिप. तर जे पार्टनर्स आणि जे भाऊ आम्ही चौघं जे सोबत आहे ते आजही सोबत आहे ना. बरोबर. प्रत्येक डिसिजनमध्ये सोबत आहे आम्ही. प्रत्येक आमच्या चढ उतारमध्ये सोबत आहे. आणि ह्या व्यवसायामध्ये काय होतं बऱ्याच वेळेला आपण घरापासून दूर राहतो आणि वेळ देऊ शकत नाही मुलांना, पत्नीला. तर त्यावेळेला त्यांनी कसं सांभाळून घेतलं आणि तुमच्या यशामध्ये पत्नीचा, मुलांचा कसा वाटा आहे? ये तो बहुत बड़ा रोल आहे ना सांगतो. म्हणजे हे बघा नेहमी म्हणजे मी जेव्हा चालू केलं ना काम तेव्हापासून फक्त काम आणि काम आणि काम म्हणजे हा एक नेचर आहे. माझा नेचर कसं आहे की वर्कहोलिक. तर वर्कहोलिक असताना दिवस रात्र काम करायचं, बाहेर जायचं, फिरायचं, फॅमिलीपासून दूर. तर अशा वेळेस फॅमिलीचा सपोर्ट फार इम्पॉर्टंट असतो. युअर वाईफ, आई वडील, पोरं मुलं. तर फॅमिलीचा सपोर्ट खूप भेटला. त्यांनी कधी असं नाही म्हटलं की अरे यार क्या हुआ, क्यों लेट हो गए. म्हणजे त्यांना माहिती आहे की मी काही ना काही करतोय, कामच करतो. तर त्यांचा सपोर्ट हा जो नेहमी होता आजही आहे आणि भविष्यातही राहील. तर आपण जेव्हा हा इतका मोठा पसारा आपण सांभाळता तर त्यावेळेला साहजिकच आहे की एक शारीरिक आणि मानसिक तणाव असतो. आणि जर एवढा मोठा व्यवसाय पुढे न्यायचा असेल तर ते आपल्याला मेंटेन करावं लागतं. तर हे फिजिकल आणि मेंटल फिटनेससाठी आपण डेली काय करा? हे बघा तुम्ही कोणतेही काम जर तुम्हाला चांगलं सक्सेसफुली करायचं असेल तर यू मस्ट बी फिजिकल अँड मेंटली फिट पर्सन. विदाऊट दॅट तुम्ही काहीच करू शकत नाही. आणि ते फिजिकल आणि मेंटली तुम्ही फिट काही ना काही तुम्हाला तुमचं एक डिसिप्लिन लाईफ तुम्हाला करावी लागेल. तुमचं जेवण, तुमचे विचार, तुमची कंपनी, तुम्ही कोणत्या कंपनीत राहता, तुमचं ओव्हरऑल डेली रुटीन. तर या सगळ्या गोष्टीचं खूप तंतोतंत पालन तुम्ही करायला पाहिजे. जेव्हा मी हे माझं करिअर जेव्हा स्टार्ट केलं त्यावेळेस थोडंसं म्हणजे लाईफ विस्कळीत होती. पण नंतर एक असा मोड आला की आम्ही एकदम डिसिप्लिन झालो. आणि त्यावेळेस म्हणजे मी हे तुम्हाला शेअर करायला पाहिजे. माझं वेट एका काळी 76 क्रॉस केलं होतं. टुडे आय एम 65 अँड 66 वेट. तर हे सगळं रेग्युलर एक्सरसाइज, तुम्ही काय जिम किंवा रेग्युलर जिम, रेग्युलर वॉकिंग. मी, माझी वाईफ आम्ही दोघं सोबत करतो. आणि माझे भाऊ सगळे म्हणजे वी आर हेल्थ ओरिएंटेड पीपल. वर्कहोलिक ऑल्सो, हेल्थ ओरिएंटेड ऑल्सो. तर त्यामुळे हेल्थ जपलेली आहे, फिटनेस मेंटेन केलेली आहे. आणि सगळ्यांनी केलं पाहिजे. फिटनेसशिवाय यू कॅनॉट डू वर्क. म्हणजे तुम्ही काम करू शकत नाही. तर तुम्हाला चांगलं काम, मोठं काम करायचं असेल तर एकंदरीत तुमच्या शरीर वाटते की तुम्ही भरपूर फिट आहात आणि आनंदी पण मेंटली फिट. म्हणजे फिजिकल फिटनेस तर राहायलाच पाहिजे पण मेंटली फिटनेस पण असायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला रेग्युलर योगा, रेग्युलर मी जसं सांगितलं की चांगल्या कंपनी, फॅमिली म्हणजे जर चांगले विचार असले, चांगले सोबत चांगले लोक असले तर सकारात्मक वातावरण नेहमीच राहण्याचा प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला काय होतं जेव्हा बिझनेस असतो किंवा एखादा जॉब आहे त्याच्यामध्ये अपडाऊन्स येतात. बिलकुल. तर तुम्हाला तुमच्या या 25-26 वर्षाच्या कालावधीमध्ये एखादी घटना घडली किंवा ज्या वेळेला आणि ते खूप मोठी संकट तुमच्यासमोर उभं राहिलं आणि त्याचा तुम्ही कसा सामना केला की जेणेकरून विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा येईल. तर असा काही अनुभव आहे का? असे अनुभव तर भरपूर आहेत. म्हणजे आपण आता म्हणजे इथं एवढे अनुभव सांगू शकणं शक्य नाही. किंवा दोन. पण भरपूर हे बघा भरपूर चढाव उतार या पूर्ण 26 वर्षाच्या करिअरमध्ये आम्हाला आलेले आहे. म्हणजे आम्ही असं वाढत गेलो, मग एकदम खाली आलो, मग परत वाढत गेलो, मग आज स्टेबल आहे. तर अशा भरपूर झालेल्या आहेत गोष्टी. स्पेसिफिकली जेव्हा आम्ही कंपनी स्टील युनिट टाकलं 2005 तर ते युनिट बरोबर चालू होतं, सगळं चालू होतं व्यवस्थित. मग मध्ये आम्ही एक डिसिजन घेतलं, एक मोठं एक्सपान्शन आम्ही केलं. ते एक्सपान्शन बॅकफायर झालं.
म्हणजे ते सक्सेसफुल झालं नाही. तर त्याच्यामध्ये फार मोठी आमची इन्व्हेस्टमेंट झाली आणि फार मोठं कर्ज आमच्यावर झालं. अच्छा. तर ही गोष्ट समजा एक 7-8 वर्ष अगोदरची आहे. हम्म. तर त्यावेळेस म्हणजे असं वाटलं होतं की आता बस सब कुछ नहीं ना, फिनिश हो गया. तर अशी एक परिस्थिती, एक वेळ आमच्यावर आली. पण त्यावेळेत म्हणजे ती जी वेळ होती तेव्हा पूर्ण फॅमिली, पूर्ण आम्ही पार्टनर्स, म्हणजे आमचे भाऊ सगळे आम्ही सोबत उभे राहिलो खंबीरपणे. उसका सामना किया, उसमें से बाहर निकले और उसको आज सक्सेसफुली चला है. तर अशा वेळ आयुष्यात येतात, त्यावेळेस तुम्ही न खचून जाता जर खंबीरपणे उभे राहिले आणि फॅमिली सपोर्ट तुम्हाला राहिला तर निश्चितच तुम्ही त्याच्यातून बाहेर निघू शकता त्या संकटातून, जे आम्ही निघालो. म्हणजे तुम्हाला संकट आलं होतं, अरे बाबा, त्यावेळेला मित्र आणि तुमच्या कुटुंबाने आधार कुटुंब दिला. आणि फॅमिली आणि पार्टनर्स सगळे, म्हणजे बघा पॉझिटिव्ह अप्रोच आहे ना आपला. सकारात्मक. पॉझिटिव्ह अप्रोचमुळे पॉझिटिव्ह लोक भेटतात आणि त्यामुळे ते चांगलं झालं, आम्ही निघालो बाहेर त्याच्यात. Yes. सर, आता आपला जवळपास 96चे आपण पासआउट आहात. 2022 एकूण तुमचा 26 वर्षाचा अनुभव आहे आणि आज एक यशस्वी उद्योजक आहात. 3 वेगवेगळे व्हर्टिकल्स चालवता, शेकडो करोडोमध्ये तुमचा व्यवसाय आहे, शेकडो लोकांना तुम्ही काम देता. तर ह्या तुमच्या अनुभवातनं नवीन पिढीला तुमचा काय संदेश आहे? नवीन पिढीला येणाऱ्या म्हणजे आपल्या युथला माझ्याकडून तर मी एवढंच म्हणेन की यू मस्ट बी वर्कहोलिक, मेहनत और मेहनत. यही एक गुरु मंत्र, गुरु संदेश, यही एक संदेश है कि बाबा आप अच्छे दिल से आपकी नीयत साफ रखते हुए मेहनत करो, खूब काम करो. सबमिसिव, योर अप्रोच मस्ट बी सबमिसिव रहो और फॅमिली मॅन बन के रहो. क्योंकि हे कसं आहे, हे अगोदर कळत नाही आपल्याला की कामाच्या झोपात आपल्याला हे कळत नाही, पण एंड फॅमिली आहे. तर मेहनत करो, खूब लगन मेहनत करो और सच्चे दिल से करो यार. बस मैंने बोलने का मतलब क्या है की सुपरफिशियल काम करू नका. म्हणजे काय होतं आजकाल, म्हणजे शॉर्टकट्स जे मेथड आपण अवलंबतो त्याचं एंड हे नाही आहे. एंड सक्सेसचं हेच आहे की सुपरफिशियल वर्किंग करू नका, डेप्थमध्ये काम करा. येस. तर हा आपला नवीन बागड्या, जे आपले प्रोडक्शन विभागाचे माजी विद्यार्थी आहेत, त्यांची मुलाखत होती आणि त्यांचा आज कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये खूप मोठे व्यवसाय आहेत आणि विद्यार्थ्यांनी खरोखरच एक चांगला संदेश तुम्ही दिलात की कुठल्याही गोष्टीला शॉर्टकट नसते, मेहनत करावी, सबमिसिव्ह असावं. Yes. आणि आपल्या अप्रोचमध्ये प्रामाणिकपणा असावा, जेणेकरून खरोखरच यश प्रामाणिकपणा जर असेल ना तर बिलकुल तुमचा म्हणजे सक्सेस होणारच. आणि सरांनी एक अजून एक गुरुमंत्र दिला की बाबा व्यवसायात जर यशस्वी व्हायचं तर कुटुंबाला धरून तुम्ही राहा. Yes. ही एक यशाची गुरुकिल्ली आहे. येस. तर सर, खरोखरच आपला जो प्रवास आहे विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल, यात काही शंका नाही. आणि आपण एक EGSचे आयकॉन्स आहात, आम्हाला आयकॉन्स करण्यात त्याच्यात खूप छान वाटतं आहे. मला एक फार मोठा अभिमान आहे. मी SGGS कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि रिअली आय एम प्राऊड ऑफ की आय एम स्टुडंट ऑफ SGGS कॉलेज. आणि संस्थेतर्फे मी आपलं एकदा अभिनंदन करतो आणि आपण वेळ काढून मुलाखत दिला त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू.